नमस्कार मैत्रिणींनो, समर्थाज डिझायनर मम्मा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आषाढी वारी स्पेशल 2 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा धोती आणि टॉप बनवणार आहोत, ते पण खण कापडापासून। त्यासाठी सुरुवातीला आपण टॉप कट करून घेऊयात। आपल्या टॉपची उंची आहे 10, आपण 1+ ॲड करून 11 उंची टाकलेली आहे। शोल्डर आपलं हाफमध्ये 4 इंच शोल्डर आहे आणि मुंडा पण आपण 4 वर टाकलेला आहे। आणि आपली छाती आहे 20, तर 20/4 करून 5 इंच आपण छाती टाकलेली आहे। आपली छाती आणि कमरेचा भाग दोन्ही लहान मुलींचा सेमच असतो, त्यासाठी आपण कंबर घेरला पण तेवढंच माप टाकलेलं आहे। आणि 1.5 इंचाचं लूजिंग टाकून मुंड्याला पण शेप देऊन घेऊयात। आपली गळा रुंदी आपण 1.5 मध्ये टाकणार आहोत आणि गळा उंची 2 देणार आहोत। असा पूर्ण चौकोन करून आपण नंतर गोल शेप देऊन कट करून घेणार आहोत। लहान मुलींचं कधीही माप टाकताना छाती आणि कमरेचा भाग हा एकसारखाच टाकायचा। काही मुलींना थोडंसं पोट असतं, त्यामुळे तिथे त्यांच्या कमरेचा भाग हा छातीपेक्षा कमी नसतो, जास्त असतो पण कधी कमी नसतो। आता आपण मेन फॅब्रिक घेऊया आणि त्याच्यावर आपण आधी काठ हे आपण पुढच्या बाजूला घेणार आहोत, म्हणून सुरुवातीला आपण पुढची बाजू कट करून घेणार आहोत। काठ हे पुढे आल्यामुळे आपला टॉप हा अजूनच ॲक्टिव्ह दिसणार आहे। खण कापडापासून आपण काही शिवल्यावर त्याला जर आपण काठ लावला तर तो अधिक उठून आणि आकर्षक दिसतो, म्हणून नेहमी आपण जास्तीत जास्त त्याच्या काठाचा वापर करायचा आहे। पुढची बाजू कट करून झाली आहे, तर आपण मागची बाजू कट करून घेऊयात। आपली पुढची आणि मागची बाजू सेम आहे। याला आपण हुक आणि बटन पट्टी वगैरे काही करणार नाही आहे, फक्त शोल्डरला यासाठी नॉड लावणार आहोत आपण। आपले आता हे दोन्ही कट करून झालेलं आहे। आता आपण आधी धोती कट करून घेऊयात। धोतीसाठी मी 23 इंच लांबी 23 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे। एकावर एक काठावर काठ ठेवलेले आहेत। आता मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला क्रॉसमध्ये हे कपडा असा ठेवायचा आहे। आणि आपली पायजमाची उंची आहे 15 इंच, तर त्या पद्धतीने आपण आता दोन्ही एकत्र ठेवून पायजमाची उंचीचं माप टाकून घेऊयात। धोती घातल्यानंतर थोडीशी वर सरकू शकते, त्यासाठी आपण पूर्ण पायजमाची पूर्ण इथेच टाकणार आहे। नेफ्यासाठी जे मार्जिन लागणार आहे ते आपण यामध्ये कट नाही करणार आहोत। आपण सगळीकडे 15-15 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पूर्ण कट करून घेतलेलं आहे। आता आपण 1.5 इंच माप टाकून दाखवल्याप्रमाणे 7 इंचावर आपण कट करून घेणार आहोत। आता हे आपण ओपन करून घेऊयात। ओपन करून झाल्यानंतर आपण आधी सरळवर सरळ भाग ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि जे कट केलेलं आहे ते आपल्याला आधी स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करून झाल्यानंतर ही जी किनारीची बाजू आहे ती आपण फोल्ड करून शिलाई मारून घेऊयात, त्याच्यामुळे फिनिशिंग चांगलं येईल आणि धागा वगैरे बाहेर येणार नाही। दोन्ही साईडला आपण स्टिचिंग करून घ्यायचे। या साईडला खालच्या साईडला स्टिचिंग करायची गरज नाही आहे, कारण तिथे काठ असल्यामुळे तिथे काही धागा वगैरे बाहेर येण्याचे चान्सेस नाही आहेत। आता हे ओपन करून मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने एकावर एक काठ सेंटरला येतील असं तुम्ही बघायचं आहे आणि त्या पद्धतीने दुमडून घ्यायचे। आणि आपला नेफा थोडासा मोठा असणार आहे, त्यामुळे खालच्या साईडला तुम्हाला चुन्या टाकायला लागणार आहेत आणि त्याला नेफा जॉईन करायचा आहे। आणि हा नेफा मी अंदाजे काढलेला आहे, वरचं किती माप आहे त्यापेक्षा 2-3 इंच कमीमध्ये नेफा टाकलेला आहे मी। 7.5 इंचाचे इलॅस्टिक घेऊन आतमध्ये कपडा फोल्ड करून इलॅस्टिकसुद्धा धोतीला ॲड केलेला आहे। लहान मुलांना इलॅस्टिक लावलं की ते कम्फर्टेबल वाटतं, त्यांना कम्फर्टेबल वाटतं पूर्णपणे, त्यामुळे नॉडपेक्षा इलॅस्टिकच लावायचं लहान मुलांच्या कपड्यांना कधीही। अशा पद्धतीने आपली अशी सुंदर धोती तयार झालेली आहे। आता आपण वरचा टॉप करून घेऊयात, तयार करून घेऊयात। त्यासाठी आपण पुढचा आणि मागचा दोन्ही गळा चौकोनी ठेवणार आहोत, तर मी चौकोनी मार्किंग करून दोन्ही साईडला कट करून घेत आहे। आपल्या पुढच्या आणि मागचा भाग हा दोन्ही सेमच आहे, त्यामुळे मागच्या भागाला पण मी चौकोनी शेप देऊन कट करून घेत आहे। आता हे मी दोन्ही अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवून हे कट करून घेणार आहे। त्यासाठी मी अशा नॉडला पुढे हे लावून रेडी केलेले आहे नॉड।
नॉड मी गोल्डन कलरची घेतलेली आहे, रेडीमेड नॉड आहे. मी खण कापडाची काही बनवलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खण कापडाची सुद्धा बनवू शकता. आपला मुंडा आणि गळा दोन्हीला पण स्टिचिंग करून घेणार आहोत आणि शोल्डरला सुद्धा पॅक करून घेणार आहोत. पुढची बाजू मागची बाजू दोन्ही आपण अशा पद्धतीने तयार करणार आहोत. ही आपली पुढची बाजू आहे. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊयात आणि सगळीकडे नॉच मारून कट करून सगळीकडे नॉच मारायचे, आठवणीने नॉच मारायच्या, नाहीतर कपड्याला चांगलं फिनिशिंग येत नाही. नॉच मारून झाल्यानंतर आपण हा कपडा असा पलटवून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळा कपडा बाहेर काढून याच्यामध्ये मी स्क्रूड्रायव्हर टाकून हे सगळे कॉर्नर्स वगैरे बाहेर काढत आहे, ज्यामुळे फिनिशिंग लुक चांगला येईल. तुम्ही नॉच दिले ना तर तुम्हाला हे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. जर तुम्ही नॉच द्यायला विसरला ना तर तुमचा कपडा तिथे पूर्णपणे असा गोळा होणार आहे. त्यासाठी आठवणीने नॉच मारायचे आहे. जिथे कॉर्नरची शिलाई आहे तिथे ते नॉच मारायचेच आहे तुम्हाला, तेव्हाच तुमचा कपडा पलटी केल्यावर चांगला दिसेल. अशा पद्धतीने ही बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. मी दोन्ही बाजूने तयार केलेली आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता माझी बॅक साईड छोटी आहे आणि फ्रंट साईड मोठी आहे नेकसाठी. तर तुम्हाला हवं त्या अंदाजाने तुम्ही ना फ्रंट बॅक साईड घेऊ शकता. मी दोन्हीला फिटिंग मारून घेतलेलं आहे. खालच्या बाजूला पण कोणतीही शिलाई दिलेली नाही. आधी उलटं ठेवून आपण शिलाई मारून घेऊन पुन्हा ते पलटी करून मग आपण शिलाई द्यायची. त्याने काय होतं, साईडला धागे वगैरे निघत नाहीत आणि फिनिशिंग चांगलं येते. तर ही आपण 29 इंचाची पट्टी घेतलेली आहे. लांबी 29 आहे आणि रुंदी याची 5 इंच आहे. आता ही आपण पलटी करून घेऊयात एकावर एक. याला पण अस्तर लावणार नाही आहे, तोच कपडा दुमडून आपण लावणार आहे. आता सगळीकडे मी 4 ठिकाणी कॉर्नरला नॉच केलेले आहेत आणि त्या पद्धतीने आता थोडे चुन्या पाडून हे मी पूर्ण टॉपला अशा पद्धतीने चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. बघा किती सुंदर टॉप तयार झालेला आहे. लहान मुलींना असे क्रॉप टॉप वगैरे खूप छान दिसतात आणि धोतीवर कधीही क्रॉप टॉपच घालायचा, म्हणजे ती धोतीचे फिनिशिंग आणि लुक चांगला येतो. अशा पद्धतीने आपला हा टॉप तयार झालेला आहे आणि धोती पण तयार झालेली आहे. तुम्हाला हा धोती आणि टॉप आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.